Hello friends, today we are going to learn grammar. So let us see the voice. Voice. विद्यार्थी मित्रांनो, याला आपण मराठीमध्ये प्रयोग म्हणतो. प्रयोग. याला प्रयोग म्हणतो आपण. तर आपण ठीक आहे व्हॉइस पाहू. देयर आर टू टाइप्स ऑफ द व्हॉइस. फर्स्ट वन ॲक्टिव्ह व्हॉइस and second one passive voice. There are two types of the active voice. बरोबर. तर याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. जेव्हा वाक्य दिलेलं असेल तेव्हा ते ॲट फर्स्ट आयडेंटिफाय द सेंटेन्स. सेंटेन्स इज ॲक्टिव्ह व्हॉइस और पॅसिव्ह व्हॉइस. प्रथम काय करायचं, ओळखायचं. फाइंड आउट द सेंटेन्स इज ॲक्टिव्ह और पॅसिव्ह. ते वाक्य ॲक्टिव्हचं आहे का पॅसिव्ह आहे. ॲक्टिव्हचं कसं ओळखायचं, ते वाक्यामध्ये करता क्रियापद कर्म म्हणजे एस व्ही ओ असेल, एस प्लस व्ही प्लस ओ जर असेल तर ते वाक्य असतं ॲक्टिव्हचं वाक्य. आणि ॲक्टिव्ह पॅसिव्ह कसं असतं, ते ऑब्जेक्ट टू सब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस टू बी प्लस बघा हे कसं असतं, सब्जेक्ट प्लस टू बी प्लस मेन वर्ब नंतर मग इतर काय असेल तर ऑर्डर असेल तर ऑर्डर प्लस बाय आणि इतर म्हणजे कर्मकर्तावर द्वितीय. हे झालं ते सूत्र. असं असेल तर पॅसिव्ह व्हॉइस आणि असं असेल तर ॲक्टिव्ह. ठीक आहे, प्रत्यक्ष आपण काय करूया. आणि हो, हे शिकायचं आपल्या अगोदर. बिफोर वी लर्न द व्हॉइस वी मस्ट नो टू बी. आपल्याला टू बी माहिती पाहिजे. टू बी कसं, टू बीची रूप म्हणूया. आपल्याला टू बीची रूपे असं म्हणूया. टू बीची रूपे आपल्याला माहिती असायला पाहिजे. बघा वर्तका पहिले आपण तेव्हा पाहिजे वर्तमान काळ हे भूतकाळ. हे दोन तरी आपल्याला जास्त करून वाक्य दिले जातात. एक वचन, सिंग्युलर आणि अनेक वचन. याचा टेबल तयार करायचा आपल्याला. तर आपण काळ म्हणूया. एक वचन वर्तमान बघा एम आणि इज, आणि एक वचन अनेक वचन वर्तमान का आर. काही आपल्याला टेबल त्या ठिकाणी माहिती असायला पाहिजे. टेबल we must know the table of to be. एक वचन भूतकाळ was आणि अनेक वचन भूतकाळ were. असा आपण करू शकतो. बघा एक वचन इतर, एक वचन आणि वर्तमान काळ इथे इथं टेबल आहे का. एक वचन इतर. हे काय एम आणि इज दोन आहे. एक वचन वर्तमान काळ. आता हे वाक्य वाचलं आपण अनेक वचन आणि वर्तमान काळ असं पाठ करायला लक्षात ठेवायला सोपं आहे. तसंच एक वचन भूतकाळ, एक वचन इथे आणि भूतकाळ was, अनेक वचन आणि भूतकाळ were. हे टेबल आहे. आणि याशिवाय भविष्यकाळाचे काय अनेक वचन एक वचन नाही, पण ते टू बीची रूप आहे. भविष्यकाळ कुठले शाल आणि विल माहितीच तो फक्त. when used to be in a
future tense shall and will shall use a pronoun after pronoun I and we म्हणजे हे जे आहे shall आपण करता जर I आणि we असेल सर्वनाम वाक्यातील सब्जेक्ट वाक्यातील कर्ता जर I आणि we असेल तरच आपण त्या ठिकाणी shall वापरू शकतो आणि will मात्र सर्व कुठले कुठले सर्वनाम आहेत बघा आता बघणार आपण प्रथम ते बघणार आहे त्या ठिकाणी आपल्याला कळेल तर आणि हे I आणि will नंतर आपण तर shall वापरू शकतो सॉरी will सुद्धा वापरू शकतो आपण हे सुद्धा वापरू हे तर प्रत्येक ठिकाणीच वापरायचं आहे हे मात्र दोन ठिकाणी वापरायचं आपल्याला I आणि we you they he she it यानंतर shall वापरता येत नाही we cannot use shall after we he she it आणि ते यानंतर आपण shall वापरू शकत नाही shall वापरू शकत नाही पण I आणि we नंतर shall वापरायचे पण I आणि we नंतर सुद्धा आपण काय करतो या ठिकाणी याच्या नंतर आणि याच्या नंतर आपण will वापरायचे will हे सर्वांनंतर वापरू शकतो I will we will you will he will she will it will आणि they will या सर्वांच्या नंतर आपण will वापरू शकतो but when use the to be of future tense after I and we फक्त I आणि we नंतरच आपण shall वापरू शकतो हे लक्षात घ्या आपण तुम्ही टेन्स मध्ये शिकलेला आहात आता फक्त काय झालं हा आपल्याला चेंज व्हायस किंवा व्हाईस करण्यासाठी आपल्याला हा टू बी चा जो टेबल आहे तो माहिती असायला पाहिजे तुम्हाला दिला आणि दुसरी गोष्ट हे आपल्याला माहिती पाहिजे काय माहिती पाहिजे प्रथमा द्वितीय प्रथमा आणि द्वितीय हा एक टेबल आपल्याला माहिती असायला पाहिजे प्रथमा आणि द्वितीय I me we us sorry we you yours he him she her it eaters आणि they them हे प्रथमा द्वितीय माहिती असेल तर आपल्याला चेंज व्हायसला हे आपण वापरू शकतो माहिती नसेल तर आपला गोंधळ होईल हां I तृतीया मी we ची us you ची yours he ची him she ची her it ची iters आणि they ची they या जर वाक्यात हे प्रथमा जर वाक्यात करता असेल जर समजा if the subject I we you he she it they जर सब्जेक्ट वाक्यातला कर्ता म्हणून जर हे असेल त्यानंतर शेवटी द्वितीय म्हणून आपण याचं काय करतो आपण मी वाक्यातल्या सोबत बाय नंतर आपण पुढे देणार आपण बाय नंतर आपण वापरणार बाय नंतर द्वितीय जर आय असेल तर ते याशिवाय इथे प्रथमाशिवाय जर दुसरी का वाक्यात करते असतील तर जे करते आहे तेच बाय नंतर वापरायचं हे असेल तर हे वापरायचं अन्यथा दुसरे वेगळे आता समजा या ही सी इट नंतर या ही सी इट हे तृतीय पुरुष सर्वनाम आहे हे आपण ही कोणामध्ये वापरतो आपण जर पुल्लिंग करता राम गोपाल वगैरे असेल तर सी कधी वापरतो आपण सर्वनाम हे सर्वनाम आहे सगळं प्रोनाउन आणि सी कधी वापरतो आपण जर समजा स्त्रीवाचक नाम असेल तर सीता गीता रीता बबिता मग जर सीता गीता बबिता वाक्यातला करता असेल तर बाय नंतर जो करता आहे नाव तो सीता सीता त्याचं गीता गीता ते एक सगळी वापरतो आपण नपुंसक लिंग म्हणजे पुल्लिंग पण आणि स्त्रीलिंग पण तर चॉक ब्लॅकबोर्ड
चेअर, मोबाईल, बुक, डस्टर, बेंच हे नपुंसकलिंगी आहे. त्याच्यावर आपण ही वापरतो. जर समजा वाक्यातला करता जर द स्टोन असेल, चॉक असेल तर बाय नंतर आपण तेच वापरू शकतो जे आहे तेच, फक्त हे. ठीक आहे. आता आपण प्रत्यक्ष आपण वाक्य पाहूया आपण. आणि हा ही एक आपल्याला माहिती पाहिजे, परफॉर्म. पाठीमागे आपण बघितलेलं परफॉर्म म्हणजे काय, ती क्रियापद रूप माहिती पाहिजे. उदाहरणार्थ काय आपण काल पाहिलं, आपण आस्क, 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 आस्क्ड, आस्किंग आणि आस्क्ड माहिती पाहिजे आपल्याला. हा हे मूळ क्रियापद, हे पण हे दोन्ही मूळ होते. फक्त याला काय येस लावाय फक्त. तर इन्फिनिटिव्ह फॉर्म जर समजा वाक्यातला करता जर हे माहिती असावं म्हणून फक्त आपल्याला जास्त माहिती कुठला असायला पाहिजे, एक, हे दोन आणि हे तीन. हेच आपल्याला एक पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप. पास्ट म्हणजे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स नव्हे, पास्ट पार्टिसिपल. ह्याला म्हणतो आपण प्रेझेंट पार्टिसिपल. पाठीमागे शिकलो आपण काय, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल. आता हे बघा, आता डूचं बघा आपण, डू डज. बघा इथे शेवटी ओ आला म्हणून ती येस प्रत्यय आला. तर बऱ्याच ठिकाणी क्रियापदाच्या शेवटी येस प्रत्यय येतो, पण जर क्रियापद शेवटी ओ, डबल एस, सी एच, एस एच आणि एक्स आला, एखादं क्रियापद सपोज क्रियापद कुठलं घ्यायचं बघा, की जेणेकरून त्याला आता फिश नाही फिनिश, फिनिश आपण क्रियापद घेतलं तर या ठिकाणी यश शेवटी आले, हा यश. तर याचं इथं यस प्रत्यय घेताना इथं एफ आय एन आय एस एच आणि एस नाही घ्यायचं तर ई एस घ्यायचं, ई एस. अशा पद्धतीने. म्हणून हे जर एखाद्या क्रियापदाच्या किंवा एखादं सिंग्युलरचा प्लुरल करता सुद्धा ओ डबल एस सी एच जर शेवटचे अक्षर असतील तर त्याच्या पुढे ई एस प्रत्यय घ्यायचा असतो, हे लक्षात घ्या. आता बघा डूचं कसं होते, डू, डज, डीड, डुईंग. मूळ क्रियापदाला म्हणजे प्रेझेंट काळातल्या, वर्तमान काळातल्या क्रियापदाला प्रत्यय लागतो आणि याला डू, डन, पास्ट पार्टिसिपल डन. किंवा गो, गो इथं पण बघा शेवटी ओ आला म्हणून ई एस, गोज. गोचं पास्ट टेन्स वेंट, द प्रेझेंट पार्टिसिपल गोइंग आणि गॉन. आता दुसरं काय बघा आपल्या याच्यामध्ये वॉक, चालणे, वॉक. इथं बघा WALKS, वॉक, वॉक्स. याचं वॉकनस ईडी प्रत्यय लागतो. नंतर वॉकिंग मूळ क्रियापद आहे, हे मूळ क्रियापद वॉक आहे, वॉकिंग आणि ईडी प्रत्यय पास्ट टेन्स करताना ईडी प्रत्यय लागला तर पास्ट पार्टिसिपल जे पास्ट टेन्स आहे तीच असतं म्हणजे वॉक लागतं. अशा पद्धतीने. इथं बघा हे जर घेतलं रीड, तिला फक्त शेवटी काय हे नाही अक्षर म्हणून येस प्रत्यय लागला. इथं मूळ क्रियापद पास्ट टेन्स हीच आहे, फक्त उच्चार काय रेड, रीड, रीड्स, रेड. मूळ क्रियापद कुठलं आहे, रीड. रेडला आय प्रत्यय म्हणजे रीडिंग आणि पास्ट पार्टिसिपलला रीड्स. सर पास्ट पार्टिसिपल रीड. अशा पद्धतीने बघा हा टेबल आपल्याला माहिती असायला पाहिजे. तुम्हाला 8वीत तुम्ही शिकला, 9वीत पण जायला आहे, तर हा टेबल एक आपला क्रियापदाचे आपल्याला रूप माहिती असायला पाहिजे. तरच त्या ठिकाणी याला 5 फॉर्म्स ऑफ वर्ब आपण 5 त्या ठिकाणी प्रकारचे प्रकार पाडू शकतो. तर प्रत्यक्ष आपण वाक्य बघूया. आपण सोपी वाक्य घेऊ. आपण
पिक्चर, ही ड्रॉज अ पिक्चर. समजा असं घेतलं आपण सब्जेक्ट ही ड्रॉज वर्ब सब्जेक्ट आणि आता पिक्चर ऑब्जेक्ट, इथं पी वर्ब. काय करतो आपण, हे काय वाक्य झालं, ऍक्टिव्ह व्हायचं आहे. कुठलं वाक्य आहे, ऍक्टिव्ह. काय ऍक्टिव्ह आहे, तर वाक्याची स्ट्रक्चर ऑफ द सेंटेन्स एस व्ही ओ म्हणजे सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट हे स्ट्रक्चर आहे, रचना अशी आहे. तर ते ऍक्टिव्ह आहे. ते पॅसिव्ह कसं करायचं आपल्याला, तर कर्माचा करता करा. पुट अ ऑब्जेक्ट इन अ प्लेस सब्जेक्ट म्हणजे कर्त्या ठिकाणी ऑब्जेक्ट घ्या. आणि लक्षात घ्यायचं इंग्रजीमध्ये वाक्याची रचना सुरुवात करताना पहिला अक्षर नेहमी कॅपिटल ठेवायचं. त्या ठिकाणी